नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मोठ्या अंधश्रद्धा कधी दूर करणार. मित्र हो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 11 वर्षापूर्वी पुण्यात ते सकाळी फिरायला बाहेर पडले असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचा जो अभियोग होता, त्याचा अभिनिर्णय काल लागला. खालच्या न्यायालयानं दोघांना सश्रम जन्मठेप अशी शिक्षा दिली. तिघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडला. समाजात जी बुवाबाजी चालते, म्हणजे समाजात भूतखेतं आहेत आणि त्यांचा त्रास होऊ नये म्हणून ज्यांना जादूटोणा माहिती आहे, ज्यांना पिशाच्य विद्या माहिती आहे, अशा लोकांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून उपचार करून घेतले पाहिजेत, अशी सर्वसाधारण समाजामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात एक समजूत आहे, श्रद्धा आहे. त्याला आपण अंधश्रद्धा म्हणूया. तर हे नष्ट करण्याचं काम, समाजात भूतभीत काही नाही आणि हे बुवाबाजी तुम्हाला करून लोक तुम्हाला फसवत आहेत, पैसे उकळत आहेत, तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा, अशा एका चांगल्या उद्देशानं नरेंद्र दाभोळकर 20-25 वर्ष तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते. मग ते सत्यनारायणाच्या पूजेवर पण घसरत होते. आणखीन बऱ्याच गोष्टी हिंदू धर्मातल्या त्यांना न आवडणाऱ्या, लोकांच्या मनामध्ये घट्ट रुजलेल्या अशा दूर व्हाव्या, समाज आधुनिक व्हावा म्हणून त्यांनी एक सामाजिक चळवळ उभी केली. त्यामुळे जे कोणी लोक दुखावले गेले असतील त्यांच्याकडून कदाचित ही हत्या घडली गेली असावी. पण त्याचा निर्णय लागला, एक पर्व संपलं, एक प्रकरण संपलं. अर्थात 11 वर्ष ही फार झाली. लवकर निर्णय लागायला पाहिजे होता. 2-3 वर्षात निर्णय लागायला पाहिजे होता. आणि मुख्य म्हणजे या हत्येमागे काही कट आहे का, असला तर त्याच्यामागचा सूत्रधार, मास्टर माइंड ज्याला म्हणतात, तो कोण आहे, तो तपास काही अजून लागला नाही. तर तो तपास लागला पाहिजे आणि त्यासाठी शासनानं संपूर्ण सहकार्य करायला पाहिजे. आपल्या यंत्रणा कामाला लावल्या पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे समाजामध्ये विनाकारण काही विकल्प, गैरसमज राहू नयेत. समाजामध्ये अन्याय होत असेल तर सरकार, शासकीय यंत्रणा तो अन्याय दूर करण्यासाठी झटत असते, अशी लोकांची भावना झाली पाहिजे. लोकांचा विश्वास सरकारवर बसला पाहिजे. आता या निमित्तानं मला दुसऱ्या एका विषयाकडे वळावं असं वाटतं. अंधश्रद्धा या सामाजिक असतात, धार्मिक असतात, राजकीय असतात. ज्या धार्मिक आणि सामाजिक असतात त्यांच्यामुळं जी हानी होते ती समाज अप्रगत राहिला एवढ्यापुरती मर्यादित असते. पण ज्या राजकीय अंधश्रद्धा असतात त्या जर दूर केल्या नाही तर राष्ट्रहिताला त्यामुळे मोठा धोका पोचतो. तर अशा राजकीय क्षेत्रातल्या अंधश्रद्धा कोणत्या आहेत पाहू. मला 3 अंधश्रद्धा दिसतात. एक म्हणजे सर्व धर्म समभाव ही एक अंधश्रद्धा आहे असं मला वाटतं. इस्लामनी समतेचं तत्त्वज्ञान भारतात प्रसारित केलं, ही दुसरी अंधश्रद्धा आहे. आणि इस्लाम हा अपरिवर्तनीय असल्यामुळे त्याच्याशी असहिष्णू राहून चालणार नाही, त्याच्याशी सहिष्णूच राहिलं पाहिजे आणि इस्लामशी विनाकारण कोणत्याही प्रकारे भांडण अंगावर घेऊ नये, अशी एक आमची समजूत आहे. या 3 श्रद्धा नष्ट करायला पाहिजे. आता सर्वधर्म समभाव पहा, म्हणजे हिंदू समाजाची अशी एक धारणा आहे की आपण जसं सर्वाभूती परमेश्वर बघतो तसंच ख्रिश्चन धर्म बघतो, इस्लाम धर्म बघतो. त्यामुळे माणूस इस्लाम धर्मात असला काय, ख्रिश्चन धर्मात असला काय, हिंदू धर्मात असला काय, काही फरक पडत नाही. ही समजूत म्हणजे अंधश्रद्धा आहे. वास्तव दृष्टिकोनातून त्याला सामोरं गेलं पाहिजे.
कसं पहा, पटकन तुम्हाला लक्षात येईल असं उदाहरण म्हणजे टिपू सुलतानाचा पराभव करून हरिपंत फडके मराठ्यांचे सेनापती ज्यावेळेला पुण्याला परतत होते त्यावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला टिपू सुलतानानं बाटवलेले हजारो हिंदू हरिपंत फडक्यांच्या पाया पडत होते आणि सांगत होते, आम्हाला परत हिंदू धर्मात यायचं आहे, आम्हाला हिंदू धर्मात घ्या, आम्हाला टिपू सुलतानांनी बाटवलेलं आहे. पण धर्मांतर हे राष्ट्रांतर असतं हा जो सिद्धांत सावरकरांनी मांडला तो त्यावेळेला तेवढा आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आला नाही आणि हरिपंत फडक्यांनी त्यांना सामरिक विजय मिळवला टिपू सुलतानावर. टिपू सुलतानाला मारला, भौतिक विजय मिळवला, पण हा जो धार्मिक विजय असतो त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणं, घर वापसी करणं, ते न केल्यामुळे ते मुसलमानच राहिले त्यांचा काही दोष नसताना. आणि मग जर ते भारतविरोधी काही कृत्य करू लागले तर तो आपण म्हणतो की हे असं कसं झालं, आपण धार्मिक अंधश्रद्धेला बळी पडलो. आपण लगेच धोका ओळखून त्यांना लगेच, जसं स्पेनमध्ये 15व्या शतकात राजा फर्डिनांडनी 24 तासामध्ये ज्या ख्रिश्चनांना बाटवून मुसलमान केलं होतं त्यांना 24 तासात पुन्हा ख्रिश्चन केलं, तसं आपण करायला पाहिजे होतं. ते आपण केलं नाही. ती चूक आपण भोगतोय, आपल्याला भोवली आहे. काश्मीरमध्ये असंच झालं ना. 13व्या शतकात एक कोणीतरी काश्मीरवर त्याने आक्रमण केलं आणि त्याला धर्म नव्हता, तो असा हे होता, निधार्मिकपणा किंवा असं काही निसर्गातले देव पूजणारा वगैरे. पण तो काश्मीरवर आल्यानंतर त्याला हिंदू धर्मात प्रवेश करायची खूप इच्छा झाली आणि तो हिंदू पंडितांच्या धर्मगुरूंच्या पाया पडला, मला हिंदू धर्मात घ्या, मला हिंदू धर्मात घ्या. त्याला आम्ही कुणाला असं बाहेरून घेत नाही, धर्म हा जन्मतः मिळतो. त्यामुळे हिंदू धर्मीयांना त्याचं महत्त्व कळलं नाही, पंडितांना, धर्मगुरूंना. आणि मग त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग 13व्या शतकात ते 18व्या शतकात काश्मीरवर इस्लाम धर्मियांचं राज्य झालं आणि हिंदूंची ससे होलपट झाली, हिंदूंची हत्या झाली, हिंदूंना निष्कासित व्हावं लागलं, हकलवून दिलं काश्मीरमधून आणि इस्लामच्या छायेखाली काश्मीर गेला. तो हिंदूंच्या या चुकीमुळे गेला की कोणी जर हिंदू धर्मात येत असेल तर त्याला प्रवेश दिला पाहिजे. तो हिंदू धर्मात राहिला काय, तो इस्लाम धर्मात झाला काय, ही आपली एक महत्त्वाची चूक आहे. आपण धर्माचा परिणाम काय होतो हे आपण लक्षात घेत नाही. आपण सर्वाभूती परमेश्वर आपण मानतो म्हणजे सगळे मानत असतील असं आपण म्हणतो, ही चूक आहे. दुसरं म्हणजे पहा, इस्लामनी समतेचं तत्त्वज्ञान. आता हे खोटं आहे. हिंदू धर्मात जेवढी विषमता आहे असं आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त इस्लाम धर्मात आहे असं सावरकरांनी संशोधन करून सिद्ध केले आणि त्याच्यावर त्यांचं पुस्तकही आहे, काही लेख आहेत त्यांचे. त्याच्यावर शेषराव मोर्यांनी चांगलं पुस्तक लिहिलं आहे. तर 1940मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि रामपूरला काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. त्यावेळेला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या भाषणात असं सांगितलं की मुसलमानांनी इथे ते 1200 वर्ष राज्य केलं, त्यात त्यांना पश्चात्ताप वाटावा असं त्यांनी वाईट काही केलेलं नाही आहे. उलट हिंदू समाजाची त्यांनी चांगली सेवाच केली, प्रगतीच केलेली आहे. इस्लाममुळे प्रगती झाली आहे. आणि हिंदू धर्मीयांना कुठे समतेचं तत्त्वज्ञान कळत होतं, ते इस्लामनी शिकवलं असं मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसच्या व्यासपीठावरून म्हणाले. याचा एकाही काँग्रेसच्या नेत्यांनी, हिंदू नेत्यांनी त्यांना जाब विचारला नाही की अहो तुम्ही असं कसं काय बोलता, हिंदू धर्मामध्ये सर्वाभूती परमेश्वर यापेक्षा आणखीन मोठी समता काय असणार आहे. आमची जी समाजातली विषमता आहे ती आमची समाज व्यवस्था आहे, पण तत्वतः आम्ही सगळे एकमेकाला समानच मानतो. अशा पद्धतीनं वाद हिंदू धर्मीयांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी
घातलेला नाही. तिसरी जी अंधश्रद्धा आहे इस्लामच्या विषयात ती अशी आहे की इस्लाम हा अपरिवर्तनीय आहे. इस्लाम हा क्रूर आहे, पण अपरिवर्तनीय असल्यामुळे आपण तो बदलण्याच्या भरीला पडूया नको. तो आता आहे ना, भारतात आलेला आहे, सुस्थापित झालेला आहे, तर आपण त्याच्याशी विनाकारण असहिष्णुता दाखवून आपल्या समस्या वाढवण्याच्या ऐवजी आपण त्यांच्याशी सहिष्णू राहावं, त्यांना जसं वागायचं तसं वागू द्यावं आणि शांतता आपण विकत घ्यावी, ऐक्य आपण विकत घ्यावं, अशी एक अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्याचे परिणाम आपण भोगतोय. इस्लाम अपरिवर्तनीय असल्यामुळे मुसलमानांच्या विषयात काहीही आपण बोलत नाही. आपण इस्लामविषयी चर्चासुद्धा करत नाही. भारताचं हित आणि इस्लाम याच्यामध्ये इस्लामचं जे काही धर्मतत्त्वज्ञान आहे ते भारताच्या हितापेक्षा श्रेष्ठ ठरतं. भारताचं हित त्याच्यापुढे दुय्यम होतं हे आपल्या लक्षात येत नाही. मोदी आत्ता तुम्हाला हे शिकवतोय की असं काही नाही आहे, इस्लामचं काही अपरिवर्तनीय वगैरे काही नाही आहे. मग त्यांनी 370 अनुच्छेद जो आहे संविधानातला तो रद्द केला आणि सांगितलं की बघा इस्लाम अपरिवर्तनीय कुठे, भारताचं हित आपण पहिल्यांदा लक्षात येऊ, त्यानुसार मुसलमान इथे राहतील, त्यांना सार्वभौमत्व आणि असं स्वायत्तता अशी काही मिळणार नाही. भारतामध्ये सगळे लोक जसे राहतात. तेव्हा इस्लाम हा अपरिवर्तनीय असल्यामुळे त्याच्याशी सहिष्णुतेनं वागलं पाहिजे. मग भारताचं काही हो, ही जी अंधश्रद्धा होती ती मोदी कमी करायला लागलेत म्हणून त्यांनी ट्रिपल तलाक, ही अंधश्रद्धा आहे. इस्लामनी काही नियम त्यांचे ठरवलेत शरीयतप्रमाणे, त्यात आपण नाही बदल करू शकत असं नाही. भारताचं हित हे सर्वोपरी आहे. भारत हा सार्वभौम आहे. तेव्हा भारताने ठरवायचं आहे आपले नागरिक कसे वागतील, कसे राहतील, त्यांची जीवनशैली काय असावं हे भारताने बहुमतानं सगळ्यांनी एकत्र बसून असं ठरवायचं आहे. आणि त्यानुसार इस्लामला मार्गक्रमण भारतात जर त्यांना इस्लामला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ते भारतीय हिताला अनुरूप, ख्रिश्चॅनिटीला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर भारतीय हिताला अनुरूप असं ते टिकवावं लागेल. असं मोदी आत्ता सुधारणा करत आहे. त्यामुळे मोदींना मुख्यत्वे करून जो विरोध होतोय तो इस्लामच्या विषयी ज्या धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा काँग्रेस संस्कृतीनं रुजवण्याचा प्रयत्न केला घट्टपणे, त्या मोदी मोडून काढतायत. त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मोदी करतायत आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. म्हणून त्यांना टार्गेट लक्ष केलं जात आहे. मोदींवर जो राग आहे तो बाकीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा या गोष्टीमुळं जास्त आहे की इस्लाम अपरिवर्तनीय आहे असं नाही. भारताच्या संदर्भात इस्लामला परिवर्तनीय व्हावं लागेल. ही मोठी मूलभूत सुधारणा मोदी करतायत, हे मला या निमित्तानं लक्षात आणून द्यायचं होतं. दुसरं आणखीन एक गोष्ट बारीकशी मला लक्षात आणून द्यायची होती की पहा कसं असतं की आपल्याकडे जे समाजसुधारक होऊन गेले ते केवळ हिंदू धर्मामध्ये हिंदू समाजात सुधारणा व्हावी एवढ्यापुरतंच त्यांचं हे मर्यादित असतं आणि मग ते कोणत्याही टोकाला जाऊन ते करतात. पण मग राजकीयदृष्ट्या ते विचार करत नाही. सावरकर हा एकच समाजसुधारक आपल्याकडे असा होऊन गेला की ज्यांनी नरेंद्र दाभोळकर ज्यांच्या पासंगाला पुरणार नाही एवढ्या मोठ्या सामाजिक सुधारणा सावरकरांनी केलेल्या आहेत. सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन करून दाखवलं, जातीभेदाची धार कमी करून दाखवली, सर्व समाज असा एकात्म 13 वर्षात रत्नागिरीमध्ये बांधला. पण रत्नागिरीत त्यांनी हिंदुत्व सुद्धा दिलं. त्यांनी केवळ हिंदू धर्मात सुधारणा सुचवल्या असं नाही, तर हिंदू धर्म हा असा बलिष्ठ संघटित व्हावा म्हणून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. नरेंद्र दाभोळकर आणि बाकीचे जे समाजसुधारक असतात ते हिंदू समाजाची त्या दृष्टीनं हिंदू समाज सुसंघटित राहावा, हिंदू समाजावर इतर धर्मियांची
राजकीय आक्रमण होऊ नयेत आणि हिंदू समाजामध्ये हिंदू राष्ट्राची फाळणी होऊ नये म्हणून इतर समाजसुधारक विशेष काही बोलत नाहीत. तो आपला प्रांत नाही असं म्हणतात. आम्ही केवळ समाज सुधारणा करणार. सावरकरांनी असं केलं नाही. त्यांनी फाळणी होऊ नये म्हणून हिंदूंना आत्मभान दिलं, हिंदुत्व ग्रंथ लिहिला आणि विज्ञाननिष्ठ होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कसं करायला पाहिजे हे सुद्धा सावरकरांनी रत्नागिरीत दाखवून दिलं. तर मला 2 गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत की मोदी जे काम करतायत ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत आणि आपल्याकडे सावरकर हा एक समाजसुधारक असा होऊन गेला की ज्यांनी हिंदू धर्माला विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा केल्या. पण हिंदू समाज एकात्म राहावा, संघटित राहावा, त्याची फाळणी होऊ नये, त्याच्यात कुठलाही भेद होऊ नये म्हणून जी राजकीय बाजू असते ती सुद्धा त्यांनी सांभाळली आणि हिंदूंना आत्मभान देण्याचा प्रयत्न केला. तसं सगळ्या समाजसुधारकांनी करायला पाहिजे. हे नरेंद्र दाभोळकर हत्येवरून आणि त्याविषयी जो अभियोगानं न्यायालयानं निर्णय दिलेला आहे त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.